आणि तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केलेला आहे। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या मोबाईलवरून हा त्यांचा संवाद झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण हाके यांना दिली आहे। अंतरवालीजवळ वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं उपोषण अजूनही सुरू आहे। तर लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असणार असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं आहे। जीआर केले आहेत ते सगळे जीआर आपण ताबडतोब रद्द केले गेले पाहिजेत। ही जी अधिसूचना जी आपण काढलेली आहे सगळे सोयऱ्यांची ती सुद्धा आपण मागे घेतली पाहिजे। आणि जर हे नाही झालं तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो ओबीसी आता हे आंदोलन आता वडीकुटी सुरू झालेलं आहे, पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे। हे उभ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा जो आहे, या उपोषणाचा वणवा उभ्या महाराष्ट्रामध्ये मिटल्याशिवाय राहणार नाही। माझी विनंती आहे सरकारला की आपण हा विषय एकदाचा स्पष्टपणे सांगावं की धक्का कसा लागला नाही आणि लागला तर कसा लागला, आणि जर लागला असेल तर तुम्ही माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाची। तर आपण पाहतोय की ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या मोबाईलवरून संवाद झालेला आहे आणि जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे। पुढे जाऊयात आणि जर जरांगे उपोषण करू शकतात तर हम भी कर सकते हैं, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी हे वक्तव्य केलंय। अंतरवालीजवळ वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे आणि लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहणार असंही वक्तव्य त्यांनी केलंय। आपण पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये जे जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या माध्यमातून जो काय ओबीसीवरती जो हल्लाबोल झाला आरक्षणावरती, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी म्हणून, त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आणि आमच्या ओबीसीचे आरक्षण संरक्षण करण्यासाठी म्हणून जर ते उपोषण करू शकतात तर आम्ही उपोषण करू शकतो। हम भी कुछ कम नाहीये। हे तर एकच उपोषण आहे, आता पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे, उभ्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू होईल। म्हणून या सरकारला मी इशारा देतो की आपण ताबडतोब हा ओबीसीवरती जो काय ओबीसी आरक्षण हल्लाबोल सुरू केलेला आहे तो हल्ला आपण तुम्ही ताबडतोब मागे घ्या। बरोबर। आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत गौरव साळी आमचे प्रतिनिधी आहेत। गौरव, आपण पाहिलं जरांगेंनी 1 महिन्यासाठी उपोषण स्थगित केलंय, पण दुसरीकडे लक्ष्मण हाके जे आहेत त्यांचं उपोषण अजूनही सुरू आहे। मुख्यमंत्र्यांशी जेव्हा संवाद झाला तेव्हा नेमकं त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं? खरं आहे श्रद्धा, जालन्यातल्या अंबडमध्ये मनोज जरांगे पाटलांचं उपोषण झालं होतं आणि अंबडच्या अंतरवाली सराटीच्या वेशीवरच म्हणजे वडीगोद्रीमध्ये आता ओबीसी समाजाने उपोषणाला सुरुवात केलेली आहे। ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। आज या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। दरम्यान काल रात्री उशिरा ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणजे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि मुख्यमंत्री यांचा फोनद्वारे संवाद झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना ग्वाही दिलेली आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। दरम्यान जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही, राज्यपालांकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। काल त्यांची भेट ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली होती। त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण असं सुरू राहील असा इशारा जो आहे तो लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर जरांगे पाटलांनी उपोषण केलेलं आहे। जर मनोज जरांगे उपोषण करू शकतात तर हम भी कुछ कम नाही असं म्हणत आम्ही पण उपोषण करू शकतो। सरकारने तात्काळ ओबीसी समाजावर होणारे हल्ले जे आहेत ते तात्काळ थांबवावेत आणि सगळे सोयरे कायद्याची जी अधिसूचना सरकारने जाहीर केलेली आहे ती मागे घ्यावी। गौरव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।